श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. हैदराबादमध्ये भटजी बापू म्हणून एक मोठे संत होऊन गेले. त्यांचा एक शिष्य होता. त्या शिष्याला भटजी बापू म्हणायचे, डॉक्टर, तुम्ही जी काही विद्या मिळवलेली आहे ती लोकांना उपयोगी पडेल अशी वापरा. तुम्ही जेव्हा रोगी तपासता त्यावेळेला तिथे मी उभा आहे असं समजा. असंच एकदा महाराजांनी देखील पुण्यातल्या एका डॉक्टरना सांगितलं होतं. जो कोणी मनुष्य येईल तो मी पाठवला आहे किंवा मीच आलो आहे असं समजून त्याला तुम्ही योग्य पद्धतीने तपासून व्यवस्थितपणे उपचार करा. हे डॉक्टर पेशंटला तपासायचे आणि वेळच पडली तर स्वतः झीज सोसून स्वतः पैसे खर्च करून त्याला औषध पाणी करायचे. जेव्हा हा वेगळेपणाने राहतो त्या वेगळेपणालाच गुरूंची मदत मिळते. आपण आपलं कर्म करावं आणि साक्षी ठेवून कर्म करा. आपण आपल्या गुरूंना साक्षी ठेवावं, परमात्म्याला साक्षी ठेवावं आणि आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं. जे कर्म मी करतो आहे, जे माझ्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म मी भगवंताच्या किंवा माझ्या गुरूंच्या उपस्थितीत करतो आहे असा भाव जर आपण ठेवला तर कर्म हे अत्यंत उत्तम होईल. ब्रदर लॉरेन्स म्हणून एक मोठा तत्त्वज्ञानी होऊन गेला. तो काय म्हणायचा, मी जे काही करतो ते त्याच्या अस्तित्वामध्ये करतो, इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. नाही का, प्रत्येक गोष्ट भगवंत इथे आहे, तो माझ्याकडे पाहतो आहे किंवा माझे सद्गुरू इथे आहेत आणि ते माझ्याकडे पाहतायत असा भाव ठेवून जर आपण केलं. आणि आणखीन एक गोष्ट आपण मनामध्ये आणायची की मी जे काही करतो आहे ते त्यांना आवडेल ना, माझ्या गुरूंना किंवा भगवंताला हे आवडेल ना, याचा जर आपण विचार करून आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलं तर ते कर्म कधीही चुकीचं होणार नाही, वाईट होणार नाही, घाणेरडं होणार नाही आणि अनैतिक किंवा असं कुठल्या तरी खालच्या प्रकारचं होणार नाही. कर्तव्यामध्ये जर आपण भगवंताचं स्मरण ठेवलं तर तो आपल्या देहाला प्रतिबिंबाप्रमाणे पाहील आणि हे सगळं करून सुद्धा मी या कर्मापासून वेगळा आहे असंच तो समजेल. करता करविता भगवंत आहे किंवा माझे सद्गुरू आहेत, तेच माझ्याकडून हे करून घेतात, मी काहीच करत नाही अशी त्याची भावना असेल. आपण एक वेळ जगाला फसवू शकू परंतु सद्गुरूंना किंवा भगवंताला फसवणं आपल्याला कदापिही शक्य होणार नाही. एक वेळ आपल्याला त्यांनाही फसवता येईल पण आपण आपल्या मनाला फसवू शकत नाही. कारण आपलं मन म्हणजेच आपला आत्मा हा भगवंताचाच अंश असतो आणि तो साक्षीत्वाने आपण करत असलेल्या सगळ्या कर्मांवर, सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे त्याला फसवणं शक्य होत नाही. सत्पुरुषांच्या मनामध्ये ही भावना कायमच जागृत असते.
तो आहे, तो आहे, तो आहे, तो माझ्याकडे पाहतो आहे, तो माझ्याकडे पाहतो आहे, तो माझ्याकडे पाहतो आहे, हा सतत भाव मनामध्ये ठेवावा. त्याच्या इच्छेनेच या सगळ्या गोष्टी घडता आहेत. तोच माझ्याकडून हे सगळं करून घेतो आहे आणि त्याच्याच उपस्थितीमध्ये, त्याच्या हजेरीमध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ही भावना आपण ठेवली म्हणजे ते कर्तव्य करण्याची मजा काही औरच असते. मग आपण स्वतःलाच प्रतिबिंबाप्रमाणे समजू. ज्याप्रमाणे पाण्यातलं प्रतिबिंब काहीच करत नाही परंतु सगळं काही करतंय असं दिसतं, तसं मी देखील सगळं काही करतोय असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात मात्र मी ते करत नसून माझे सद्गुरू किंवा माझा भगवंतच माझ्याकडून या सगळ्या गोष्टी करून घेतो आहे, अशी भूमिका आपली तयार होईल आणि खऱ्या अर्थाने आपण साक्षीत्वाने जगू शकू. आता आपण ओवी क्रमांक 97 बघूया. अथवा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचो कारे जो पाहे लागे, तव रुख म्हणे अचळ. ज्ञानेश्वर महाराज एक फार सुंदर दृष्टांत देत आहेत की असं समजा की तुम्ही एका नदीमध्ये नावेमध्ये बसून, बोटीमध्ये बसून चाललेला आहात. काठावर असणारी झाडं जरी स्थिर असली तरी आपण जात असताना ते झाड देखील आपल्याबरोबर पुढे पुढे चाललं आहे असं दिसतं. किंवा बसमधून म्हणा किंवा आगगाडीतून जाताना आपल्या आजूबाजूची झाडं आपल्याबरोबर पुढे पुढे पळतायत असं आपल्याला दिसतं. प्रत्यक्षात काय आहे की आपण जात असतो, झाडं स्थिर असतात, नाही का? तसं आपला देह जरी जात असला तरी या देहामध्ये असणारा आत्मा मात्र स्थिर असतो. हे समजण्यासाठी पुन्हा आपण आगगाडीचंच उदाहरण घेऊया. आपण आगगाडीमध्ये बसलेलो असतो, आपण काहीच करत नाही, आपण हालचाल देखील करत नाही, आपण शांतपणे बसून असतो. पण आगगाडी मात्र पुढे पुढे जात असते. तीच एका गावातून दुसऱ्या गावाला जात असते आणि शेवटी कधी ना कधी ती दिल्लीला जाऊन पोहोचते. अब दिल्ली दूर नाही असं आपण नेहमीच म्हणतो, परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दिल्ली ही खरंच दूर आहे. आणि गाडी दिल्लीला पोहोचली हो, प्रवास गाडीने केला, परंतु आपण म्हणताना काय म्हणतो, मी दिल्लीला गेलो. आणि आपण तर काहीच केलेलं नाही आहे, आपण नुसते बसून असतो. त्याप्रमाणे आपला आत्मा आपल्या शरीरामध्ये, या देहामध्ये नुसता बसून असतो. शरीर जातं, शरीर हलतं, शरीर चालतं आणि आपण काय म्हणतो, मी दिल्लीला गेलो. आता हा मी कोण आहे, तर आपल्या शरीराला चालवणारा हा आपला आत्मा. आपला देह जरी हालचाल करत असला, आपला देह जरी पुढे जात असला तरी आपण स्थिर आहोत अशी भावना आपल्याला लक्षात येते. एखादा माणूस तीर्थयात्रेला जाऊन आला म्हणजे काय होतं, तर त्याचा देह जाऊन येतो, परंतु त्याचा आत्मा मात्र कुठेही जात नाही, कुठेही येत नाही. तो काल जिथे होता तिथेच आज आहे आणि तीर्थयात्रा करून आल्यावर सुद्धा तो तिथेच आहे. म्हणजे आत्मा हा आहे त्याच जागी स्थिर आहे, परंतु देह मात्र हालत असतो, चालत असतो. आणि देहाच्या या हालचालीमध्ये, देहाच्या या कर्मामध्ये आत्मा
हा साक्षीत्वाने असतो. तो शांतपणे बसून असतो, वेगळा असतो आणि देहाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो. तो कुठेही जात नाही, कुठेही येत नाही. प्रत्यक्षामध्ये काय होतं, आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारे सुखदुःख येतात आणि जातात. कुणी आपली स्तुती करतं, कुणी आपली निंदा करतं. कधी आपल्याला यश मिळतं, कधी आपल्याला अपयश मिळतं. असं हे द्वंद्व आपल्या आयुष्यामध्ये सतत घडत असतं. जीवन हे असं आहे. तुम्ही कुणाला तरी भुललात, कुणाला तरी विसरलात तर जीवनामध्ये वैफल्य येतंच. आणि म्हणून आपण जेव्हा भगवंताला विसरतो, आपण जेव्हा आपल्या आत्म्याला विसरतो, तेव्हाच आपल्याला या सगळ्या गोष्टी द्वंद्वात्मक वाटतात. महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी जोडीने येतात. सुख जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुखाबरोबर दुःख येतं. यश जेव्हा आपण म्हणतो तेव्हा यशाबरोबर अपयश येतं. आणि गरिबी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गरिबीबरोबर श्रीमंती येते. चांगला जेव्हा आपण म्हणतो तेव्हा चांगल्याबरोबर वाईटही येतो. आपला जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याबरोबर परकाही येतो. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आलटून पालटून येत असतात. दिवस संपला की रात्र येते आणि रात्र संपली की दिवस येतो. सुख संपलं की दुःख येतं आणि दुःख संपलं की सुख येतं. जसं जत्रेमध्ये तो पाळणा असतो नाही का, ते उंच चक्र असतं आणि त्या चक्रामध्ये अनेक पाळणे असतात. जो पाळणा आत्ता खाली असतो तो थोड्या वेळाने वर जातो आणि जो पाळणा वर आहे तो थोड्या वेळाने खाली येतो. अशा प्रकारे आपल्या जीवनाच्या चक्रामध्ये सुख आणि दुःख, गरिबी आणि श्रीमंती, चांगलं आणि वाईट, यश अपयश, लाभ हानी, जय पराजय या गोष्टी आलटून पालटून घडत असतात. जेव्हा आपण वर असतो तेव्हा काही वेळाने खाली जात असतो आणि जेव्हा आपण खाली असतो तेव्हा काही वेळाने वर जात असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुख मिळालं म्हणून आपण फार सुखी होऊ नये आणि दुःख आलं म्हणून आपण दुःखी होऊ नये. आपलं मन समभावनेमध्ये ठेवावं, समत्व भावनेमध्ये ठेवावं. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ. सुख आलं तरी हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नये. गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. आपला आहे म्हणून जवळ करू नये आणि परका आहे म्हणून त्याला लाथाडू नये. चांगला आहे म्हणून त्याच्याशी सलगी करू नये आणि एखादा वाईट आहे म्हणून त्याला वाळीतही टाकू नये. आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत सुवर्ण मध्य गाठावा. कुठल्याही एका बाजूला आपण जाऊ नये. महाराज म्हणतात, देह फिरतो आहे परंतु आपल्याला वाटतं मीच फिरतो आहे. जीवनामध्ये अशा प्रकारे देह हलत असतो, फिरत असतो, आत्मा मात्र स्थिर असतो. आपण त्या हलणाऱ्या फिरणाऱ्या देहाबरोबर हलतो आहोत अशी कल्पना जर केली नाही म्हणजे आपण देहामध्ये राहूनसुद्धा वेगळेच असू आणि देहाच्या हालचालींकडे साक्षीत्वाने पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय.